हरि कृपया विठ्ठल लाइन पर रहा। आप ज्ञानदेव जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को पंढरीनाथ होल्ड पर रखा है। भगवान की कृपया लाइन पर बने रहिए। जय। The संत person you are तुकाराम speaking with has put your call on hold. देवादिदेवा जगत्रे जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम श्री प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती निर्गुणाची घ्यावी गुणाशी दर्शन एकाएकी भिन्न भेद घडी आम्हा तुम्हा आता न पडी यावरी आहो तेची बरी जेथे ते आपणापासून नसावी अंतर विचिले उत्तर म्हणून तुका म्हणे अंग आली कठीणता आमुच्या अनंता तुम्हाशी निर्गुण हरिस्वरूपाचे सगुण दर्शन घेऊ गेल्याने भगवंताचं स्वरूप निर्गुणी हरिस्वरूप म्हणतात. हरी हा काही ठिकाणी निर्गुण वाचक वापरला. भगवंताचं निर्गुण हरिस्वरूपाचे सगुण दर्शन घेऊ गेल्याने भेदरहित जो ऐक्य भाव त्या ठिकाणी भेद सिद्धी होते. हो देवा तुमचे व आमचे इतोत्तर पटणार नाही म्हणून तुम्ही आम्ही ज्या ज्या ठिकाणी आहोत तिथे बरे आहोत. आपल्यापासून आम्ही वेगळे नसावे म्हणून आजपर्यंत पुष्कळ विनवणी केली. करम महाराज म्हणतात देवा आमच्या अंगी तुमच्या प्रमाणे काठीण्य आले. जगद्गुरु तुकोबारायांची जी भूमिका आहे वरची भूमिका आहे जरा ते म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायशी करी. आता ब्रह्मज्ञानाशिवाय जीव मुक्त होत नाही. जीवाला ब्रह्मज्ञान झाल्यावरच जन्म मरण खंडित होते. जन्म मरण करणारी विद्या फक्त एवढीच आहे ना. ब्रह्मज्ञानाशिवाय जीवाला आत्मज्ञानाशिवाय परिपूर्णता नाही. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला ते नको. आता ते मूळचेच मुक्त आहे त्यांना लागत आहे फक्त भक्तीचा आनंद. त्यांना कारण ऐक्य भावात गेल्यावर मग एक झाल्यावर कोणाशी बोलायचं असं आहे ना. ब्रह्मज्ञान म्हणजे काय एक होणं. बोधरूपता प्राप्त होणं तत्वज्ञ म्हणजे काय एक. आणि एक झाला का तो त्याच्या आनंदात असतं पण बाकीच्यांना नाही ना. तसं तू देव मी भक्त म्हणल्यानंतर मग हे आहे ना आवडी हे रूप गुजिरे सगुण भक्तीमध्ये आनंद आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा. भक्ती मधला भक्ती ही मुक्तीच्या वरची भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती आहे ती. आपल्याला असं वाटतं बा जगद्गुरु तुकोबारायांनी ब्रह्मज्ञानाचा हे केला का काय. आत्मस्थिती भाव. आत्मस्थिती भाव म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. अरे त्या आत्मस्थिती भावामध्ये जाण्याकरता तर एवढे कुठे नाही. देह भाव घालायचा त्याचा निराश करायचा. आता जे ज्यांचा मूळचाच झालेला आहे त्यांना काय जो ती परीक्षा पास झाला त्याला काय सुख दुःख आहे तिथं. नाही ना. बाकीच्यांना तेच अवघड वाटतंय. भक्तीचा आनंद कसा आहे सगुणातला फार दिवे. आता हे गोकुळामध्ये एवढं कशा करताय सगुण भक्ती करतात आहे ना.
त्या वेदाच्या श्रुती आहे गवळणी म्हणजे. हे गवळी गवळणी. अरे गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मज्ञान म्हणले. झाले काय ते मूळचेच ब्रह्मज्ञानी. ते काय जपी तपी मुनी भय काही वर्षाचे नाही का. रामावतारातली सगळी जोडीदार आहे ते काही कच्ची थोडीच आहे का. नाही त्यांना लागत ते फक्त सगुण लिला. म्हणून इथं जी अभंगामध्ये तीच भूमिका आहे महाराजांची. निर्गुण हरिस्वरूपाचे सगुण दर्शन घेऊ गेल्याने हे जर तो ऐक्य भाव म्हणजे एकदा याला हे वास्तव भेद नाही हा. याला कल्पित भेद म्हणते. जाणून देव आणि मी एकच आहे तुकाराम महाराजांना चांगलं माहिती आहे. तुझं माझं नाही भेद सहज केला विनोद म्हणले नाही का. स्वरूपानं एकाकार झाले पण परत दोन. अर्जुनाचं सुद्धा म्हणणं तेच आहे ना. ज्या वेळेस अर्जुनाला विश्वरूप दाखवलं म्हणजे एकच करून घेतलं ना. तो मला नको 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 जापानी 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 म्हणते. मग तो सावळा सकंकनू मला ते सावळ रूप लागत आहे म्हणले. चतुर्भुज स्वरूप आलिंगन देण्याकरता हे नको म्हणले मला आता. म्हणजे शेवटी भक्ती करता सगुणच लागत असतं. तीच भूमिका या अभंगामध्ये. अहो देवा तुमचे व आमचे येतो तर पटणार नाही म्हणून ना तुम्ही आम्ही ज्या ज्या ठिकाणी आहोत तिथे बरे आहोत. आपल्यापासून आम्ही वेगळे नसावी म्हणून आजपर्यंत पुष्कळ विनवणी केली. एक होण्याकरता काला होण्याकरता. कारण महाराज म्हणतो देवा आमच्या अंगी तुमच्या प्रमाणे कात्रुण्य आले आहे. ते आता जगद्गुरु तुकोबराय सुद्धा अग्निरूपच झाले ना. ब्रह्मस्वरूप झालेले महात्मे. तुझं पासावे झालेसे निर्माण तुझं पासावे झाले निर्माण नसावे ते भिन्न कसं याने. पहावाजी ठाई करून विचार न्यून कोठे पाराशेची ना ठेविले ठाई आज्ञेचे पालन करून जतन राहिलोस. तुका म्हणे आता बोला तसे स्पष्ट झालो क्रिया नष्ट तुम्हा ऐसा. देवा तुमच्यापासून आम्ही उत्पन्न झालो. आता तुम्हाला सोडून वेगळे कसे असो. सगळ्या विश्वाचा पिता भगवान परमात्मा आहे ना. ब्रह्मदेवाचा बाप येतो. जगतो माता दाता पिता मग आहे ना गीतेमध्ये. सगळ्यांचा ब्रह्मदेवाचा बाप आपला बापच आहे ना. आणि देवाची ओळख करायची म्हणजे काय बापाची ओळख करायची. ब्रह्मज्ञान म्हणजे काय मूळ ज्यानं आपल्याला निर्माण केलं तिची ओळख. हेच ब्रह्मज्ञान असतं. ब्रह्मज्ञान म्हणजे काय ब्रह्म म्हणजे हे सगळं निर्गुण जगाचा चालक मालक ब्रह्मदेवाचा बाप त्याची ओळख करणं. त्याचं ज्ञान होणं म्हणजे ब्रह्मज्ञान होणं. सोप्या भाषेत ब्रह्मज्ञान होणं म्हणजे आपल्या बापाची ओळख होणं. म्हणजे आता हा जन्म देणारे आई बाप हे शरीराला जन्म देणारे पण मूळ आपल्या तत्वाचा माय बाप. त्याच्यापासूनच उत्पन्न झालो ना आपण. जेने हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन जग जीवन नारायण ऋण चिंतन तयाचे तोया भिवरेच्या तिरी कट धरून या करी. आता ते जीवदान दिलं म्हणजे त्याचाच अंश आहोत आपण. देवा तुमच्यापासूनच आम्ही उत्पन्न झालो. आता तुम्हाला सोडून वेगळे कसे असू याचा विचार आपल्या ठिकाणी तुम्हीच करून पहा. यामध्ये कमी अधिक काहीच नाही.
ज्या ठिकाणी तुम्ही ठेवले तेथे तुमच्या आज्ञेप्रमाणे राहिलो आहे. महाराज म्हणले ठेविले अनंत तैशीच राहावे. हा देवाच्या इच्छेत मिळून इच्छा राहायचं. जशी भगवंताची इच्छा तसं राहील नाही का. हा तक्रार नाही. हम्म. संतांची कुरकुर थांबलेली असते, बाकी काय. हा भगवंताची इच्छा जे घडन ते भगवंताची इच्छा. हम्म. काय शिकायचं असतं संतांच्या संगतीमध्ये. हं. संतांच्या संगतीत काय शिकायचं असतं, हे शिकायचं असतं. कुरकुर थांबत असते नाही का. हा त्याच्याकरता संतांचे चरित्र म्हणजे रेडीमेड कपडे दुकान. ज्या ठिकाणी तुम्ही ठेवले असते तेथे तुमच्या आज्ञेप्रमाणे राहिलो आहे. तर महाराज म्हणतात तुमच्याप्रमाणे आम्ही क्रियानष्ट झालो आहोत. अशी आता उघड बोलतो. जे भगवंत जसा मूळ स्वरूप निर्गुणी तसं उघड बोलतात ते. तुमच्यासारखाच झालोय म्हणजे आम्ही तुमच्यापासून वेगळं नाही राहिलो. खरं ज्ञान झाल्यावर असं असतं. हम्म. प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा, भक्तिरस सांगा काजी तुम्ही. म्हणून काही ठेवीची उरी झालो वर्मावरी. नदी खेची काही परती माघारी, उरलो ते उरे नाही मुळी. तुका म्हणे आला अंतराची खंड, तरी माझे तोंड खवळले. अहो पांडुरंगा, तुम्ही माझा भक्तिरस म्हणजे प्रीती नाश केलाय की नाही हे तुम्ही सांगा. आता तुम्ही माझा नाश केल्यामुळे मी तुमच्या मोठेपणाची पर्वत. ते आता काही अभंग देवासंग भांडतात तुकोबारा आहे. हा म्हणजे लय अभंग आहे. कधी देवाशी प्रेमाचं संभाषण, कधी भांडणारी आहे. असं त्याच्यावर महाराज म्हणतात पांडुरंगा, असा तुम्ही माझा नाश केला म्हणजे जीवदशेचा नाश केला. एकदम तुमची मर्मी काढू लागलो. आता मी काही मागे पुढे पाहणार नाही. कारण आता मुळीच तुमची आमची नाते उरले नाही. हे थोडं भांडणं देवाशी प्रेमाचं भांडण आहे ते. हा देवाशी भांडण म्हणजे आता वेगळे नाही सुद्धा भांडणाचा काही संबंध येत नाही. हा तसं नवरा बायकोचं भांडण काही लई लगेच तू भांडते लगेच गोड होते ना. हा प्रेमाचं भांडण हा कसं आहे. तर महाराजांचं भांडण म्हणजे प्रेमाचं भांडण आहे. त्याच्यापासून आपण घ्यायचं काहीतरी बा. भांडायचं पण परत गोड व्हायचं. हम्म. आता रोज एक ठिकाणी राहायचं म्हणल्यावर मग काही वास्तव पाहिलं तर भांडणाचं काही कारणही नाहीये. आता आम्ही तुम्ही मागे पुढे पाहणार, कारण आता मुळीच तुमचे आमचे नाते उरले. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या संबंधाचा निकाल व्हावा म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारायांचं आणि पांडुरंगाचं फार प्रेमाचं नातं आहे. आता त्यांनी विठ्ठल माय बाप चोलता हे नातं जोडलेलं आहे. हम्म. पांडुरंगाशिवाय क्षणभर ती राहू शकत नाही. हा एक क्षणभर तुझा विसर न व्हावा. हा? काय नातं आहे जगद्गुरु तुकोबारायांचं काही काही अभंगामध्ये. असं जितकं एकरूप झालेले जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्म तुकाशी आले नाही का. हा स्वतः ते स्वरूप झाले. आता काय त्यांच्या ठिकाणी वेगळी कोरलेली नाहीये. पण हे आपल्या करता आहे लीला. हा संतांचं जीवन म्हणजे लीलाच असतं. जसे देवाचे लीला असतात ना, ते संतांची लीलाच आहे. त्याच्यातून आपल्यासारख्याला एक आदर्श घ्यायला भेटतो. लटिका देव म्हणताय संधी असा वाटत, तशी आईशी आली अनुभवा मजही सेवा करिता.
शून्याकारी बहुमोळा भेंडोळा हे पवाडी तुका म्हणे ताळी नाही की ठाई एक चपलत्वे. देवा खोटा आहे असे म्हणणे इतके माझे ते संशय आहे. कारण सेवा करण्याने माझ्या अशा अनुभवाला आले आहे. शून्य स्थितीने असण्याची तुमची अशी पुष्कळ रीत आहे. एक भगवंताचा जे निर्गुण स्वरूप आहे ना, निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. हम्म. निर्गुण स्वरूपात व्यवहार होत नाही. निर्गुण हाताला लागत नाही. फक्त त्याचं ज्ञान करून घ्यायचं असतं. पावसच्या स्वामींचे एक शिष्य होते. हम्म. पावसच्या स्वामींकडे सगळा बोधाचा विषय सोम साधना म्हणजे स्पेशल तोच विषय कोणी असला का ती साधना द्यायची. हम्म. त्याचे शिष्य परंपरेतले एक गोंदवलेकर महाराजांकडे गेले होते हम्म. अनुग्रह घेण्याकरता. हा. मग पावसच्या स्वामींनी समाधी घेतल्यानंतरचा विषय तो. हा. त्यांना काहीतरी दृष्टांत झाला असन किंवा काहीतरी मार्ग दाखवला असन. स्वरूपानंद स्वामी म्हणून ते पावसचे होऊन गेले. हम्म. ते अधिकारी महापुरुष होते. त्यांच्याकडे बी परंपरा ज्ञानेश्वर महाराजांची पण अजूनही बौद्धाची परंपरा चालू आहे त्यांच्याकडे. हा. तर सांगायचं याच्याकरता का त्याचे एक वाक्य बोलले होते महाराज. हम्म. त्याच्यावर आठवले. शून्य स्थितीने असण्याची तुमची पुष्कळ तुमच्या कीर्तीचा दिंडीमा झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीचा एक ताळमेळ बसत नाही. निर्गुण स्वरूपाच्या बद्दल बोलता जगद्गुरु तुकोबार आहे. मग ते गेले गोंदवलेकर महाराजांकडे म्हणजे महाराज मला अनुग्रह घ्यायचा आहे. हा. आता महाराज काय आता त्यांनी मग चालन म्हणले. पाठबीट मांडला सगळा अनुग्रह समोर बसवलं आणि महाराजांनी त्यांना दिला ना मग बोधाचा मंत्र. हम्म. ते म्हणे तुम्ही तर राम राम म्हणते. तेच म्हणले ते त्याची तर याची काय बदलते म्हणले. ते बी तेच म्हणले आणि हे तेच म्हणले. आता सर्वसामान्य माणसाला काय मिळायला लागत. अरे म्हणले निर्गुण हाताला लागत नाही लवकर बाबा म्हणले. हा. सगुणाची उपासना त्याच्याकरता करायची असते पण ते नाही वेगळं नाही म्हणले. हा. ते नाही एकच आहे म्हणले. ते मी राम राम म्हणतो म्हणले ते तेच म्हणले. निर्गुण एक ज्याने ज्ञानेश्वरी वाचली ना हा. 17व्या अध्यायामध्ये ते किती भारी विषय आहे. जे संसार शिने शिनले योधीची घराणे तो श्रुती ओळखाया अशी खून केली म्हणले. बोध म्हणजे काय ते ओळखण्याकरता खून केली म्हणले. ते लय भारी वावे आहे त्या 17व्या अध्याय म्हणजे काय पुढं पाठ माग सपाट अशी गत होती. पण अंतःकरणाला त्याचा भाव कळाला म्हणजे गंध झाला असतं नाही का. पाठच पाहिजे असं काही नाही. हा. याचा जो सिद्धांत आहे नेमकं काय सांगायचं हे आपल्या अंतःकरणाची धारणा झाली त्याच्याकरता असतं ते. हा. ज्ञानेश्वरीचं काय पाठ होणार नाही कोणाचं नाही का. हम्म. काही काही लोक म्हणायचे बाबांना बाबा एवढी ज्ञानेश्वरी एवढा गाथा एवढं भागवत कधी पाठ होईन बा आमच्या. हम्म. म्हणजे हा प्रश्न महात्म्यांना विचारला होता काही अशा मंडळींनी. हा. एवढं कसं काय आमच्या ध्यानात राहील बाकी ज्ञानेश्वरी नाक भागवत आणि गाथा. हा. बाबा म्हणले तुम्हाला एक वेळाला पाणी किती लागत प्यायला म्हणजे तांब्यावर. मग तुम्हाला समुद्राचं करायचं काय. तुमची तहान भागण एवढं भेटलंय ना तुम्हाला. हा. तसं आपल्याला समाधान भेटलंय ना. हम्म. आणि समाधान येतं जीवनाचं सार आहे ना. हा. मग काय ध्यानातच राहिलं पाहिजे ना की आपल्याला कुठं कीर्ती करायची का कुठं काय कोणाशी चर्चा करायची नाही का. हा. त्याचं ते वर्म आहे ते हाताला आलं भरपूर झालं. आपला विषय तेवढाच होता. आता काही नाही झाला. काय होतं लतिका देव म्हणता ऐसा संधी असा म्हणजे काही ठिकाणी आता महाराजांचे अभंग आहे ते पुढं
निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी काही हाताला लागत नाही. हम्म. निर्गुणाची भक्ती करता येत नाही. उदाहरण किती ब्रह्मज्ञान सांगितलं गवळणींना, हा. गवळणी म्हणल्या नाही बाबा. अरे त्या कृष्णाला आम्ही लहानचं मोठं केलं, कडेवर घेतलंय, त्याला दूध पाजलंय, दही पाजलंय, एवढं प्रेम केलं आणि तू निर्गुणाचं काय सांगतो म्हणले नाही का. हा. पण शेवटी नंतर पटलं त्यांना. हम्म. बरेच दिवस राहिला तो तिथं, महिना 2 महिने. मग तत्वज्ञान सुद्धा त्यांना पटलं, ज्ञान झालं त्यांना. असा विषय. म्हणून लटिका ही आरती आहे. लटिका देव म्हणता ऐसा संध्यासा वाटत तसे, ऐशी आले अनुभवा मध्ये सेवा करता. अनुभव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये सगुणी भजता निर्गुणी पावल्या, निर्गुणाचा अनुभव घ्यायचा. भगवंत हा सच्चिदानंद स्वरूपी, त्याचा अनुभव महत्वाचा आहे नाही का. हा. पुण्याकारी बहुमोळा भेंडोळा ये पवाडी, तुका म्हणे ताळी नाही केठाई चपलकले. जैशासाठी तैसे व्हावे बरवे कळलेसे, उदास तो नारायणा मी या म्हणा तुम्हीच. ठका मा ठका जोडा हे धड फोडा लागला. एकांगीच भांडी तुका नाही धोका दिवे. जशास तसे व्हावे आम्हाला उत्तम तऱ्हेने कळले आहे. अहो नारायणा, तुम्ही सर्व गोष्टीविषयी उदास आहात. तसा मी पण तुमच्याप्रमाणे उदास आहे. अरे भगवंताच्या ठिकाणी तसं काहीच नाही नाही का. हा. संकल्पनाचं सृष्टी निर्माण करतोय. हम्म. मग उदास होय लक्षण आहेच ना भक्ताचं. हा. भक्ताईशी जाणं तिथे उदास, तिथं म्हणजे मायाचा स्पर्श नाही. उदास या अर्थी घेतला तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी माया नाही. हा. अपेक्षा सचिर्दक्ष उदासीनो. उदास देह तादात्म्य सुटलेले, देह भाव नष्ट झालेला आहे म्हणून उदास. हम्म. देहाचा पूर्ण निराश झालेला आहे म्हणून उदास. आता भगवंत तर विधीच आहे ना. हा. उदास म्हणजे विधी आहे भगवंत. आणि तसा मी पण तुमच्याप्रमाणे उदास आलो आहे. ठकाला मा ठकाप्रमाणे दडदडीत तुमचा आमचा योग आलाय. देव आहे उदास आणि भक्त आहे उदास, मग ठकास मा ठक. हा. ठकास मा ठक जसं तसा. हा. आणि नाही जरी स्वरूपाने एकच नाही का. हम्म. कळलं ना, म्हणायचं नसतं फक्त, हा. पण एकच. तुकाराम महाराज म्हणतात ठकाला महा ठकाप्रमाणे धडधडी तुमचा आमचा योग आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात बिनधोक जीवाने व एका पक्षाने निर्गुण पक्षाचा पक्ष घेऊनच मी देवाशी भांडत आहे. आता सगळ्या एवढे आजभंग वाचले ना, सगळ्यांचं उत्तर भेटला. हा. तुकाराम महाराज म्हणतात बिनधोक जीवाने एका पक्ष निर्गुणपणाचा पक्ष घेऊन, याच्यातच सगळ्याचं उत्तर आहे. निर्गुणपणाचा पक्ष घेऊनच मी देवाशी भांडतोय. आता काही शंका राहिली का. नाही ना. म्हणजे हे उत्तर आहे अभंगाचं. आता हे काही काही अभंग असे एकाच याच्यावर असतात. हा. आजचे अभंग जवळजवळ सगळे याच्यावरच आहे. तर सामान्य माणूस म्हणून बाबा देवासंग कसं काय भांडत आहे बाबा. हम्म. निर्गुण पक्ष घेतलाय म्हणले मी. हा. मी निर्गुणपणाचा पक्ष घेऊनच देवाशी भांडतोय म्हणले. सगुणात नाही. सगुणात किती प्रेम केलेलं आहे नाही का. हा. भांडण नाहीच आहे ते प्रेमाचं. हा. लई गोड गोड खाल्लं तर एखाद दिवशी ठेचा खावा वाटतो ना, हा. तेव्हा ते प्रेमाचं भांडण आहे. हा. बहुता रीती काकुलती आलो चित्ती न धरा, आता कशासाठी देवा मिथ्या हेवा वाढू. तुम्हा अम्मा झाली तुटी आता भीती चिंतने, तुका म्हणी लाजीरवाणी आधीर देणे इच्छेचे. तेव्हा पुष्कळ प्रकाराने तुम्हाला मी काकुळती आलो, पण तुम्ही चित्तामध्ये त्या संबंधी काही वागविले नाही. देवा आता कशा करता मी खोटी हवा वाढू. तुमच्या आमच्यामध्ये ताटातूट झाली, आता तुमची आमची भेट केवळ चिंतनानेच व्हायची. देवाची भेट चिंतनानच होत असते नाही का. हा.
काही तुमच्या सगुण दर्शनाची इच्छा मनात धरून जगणे मोठे लाजीरवाणे आणि अधीरपणाचे असे तुकाराम महाराज म्हणतात. खरं देवाचं दर्शन चिंतनानं ते नाही का. आता आपण परवा पाहिलंच ना, भगवंताचं दर्शन चिंतनानं समाधान प्राप्त होतं आणि समाधान हे देवाचं दर्शन आहे. आता कशा करता खोटी आवडू. आता तुमची आमची भेट केवळ चिंतनानेच व्हायची. केवळ देवाची भेट ज्याला घ्यायचं त्यांना चिंतने चिंतने तद्रूपता. आश्चर्य ती एक झाली मना आले माझ्या मड्यापाशी करुणा केली तैशी गेली व्रत आहे. न यावा तो कैसा राग खोटे मग देखोनी तुका म्हणे कैसा बोला शोधा विठ्ठला माझ्या. माझ्या मनाला एक आश्चर्य वाटत आहे की हे ज्याप्रमाणे एखाद्या प्रेताजवळ त्याच्या आप्तसमानी उठ रे बाबा तू बोल रे बाबा अशी करुणा भाकल्या ती जशी व्यर्थ जाते त्याप्रमाणे देवा तुमच्याजवळ केलेली काकुळती व्यर्थ गेली. एखाद्याचे खोटे कृत्य पाहिल्यावर त्याचा मग राग कसा येऊ नये पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या शब्दांना शोध कसला माझ्या बोलण्यात. म्हणजे एखाद्या उदाहरण दिलं एक, एखादी व्यक्ती गेली बाबा आणि त्याच्याजवळ बसून गणगोतानं म्हणा उठ रे बाबा बोल रे बाबा हे जसं व्यर्थ आहे तो उठत नाही का. तसं तुमच्या जवळ आधी काकुळती करून काही उपयोग नाही म्हणले आता नाही. निर्गुणाच्या संबंधानं यश होता. निर्गुण काही आपल्याला बोलतही नसतं काही करीतही नसतं नाही का. भगवंताला यायचं ठरलं आपल्या मदती करता तर सगुण होऊनच यावं लागत ना. आपल्यावर एखादी संकट आलं आणि आपण देवाचा धावा करतो भगवंत सगुणातच येतो ना. निर्गुणात व्यवहार होत नाही ना. निर्गुणात तो येणं जाणंच नाही ना. प्रगटच व्हावं लागलं ना द्रौपदी करता साडीच्या रूपानं का. लय टाइम झाला सारी रात्र आपलीच आता काही काय नाही थोडं राहिलं म्हणजे पानच उलटून जाईन मग काय. कोणती गोष्ट एखाद्याने खोटी कृत्य पाहिल्यावर मग राग त्याचा कसा येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या शब्दांना शोध कसला माझ्या बोलण्याचा थोडा तरी विचार करा. मागायची नाही इच्छा जो मी ऐसा संकोचू लटिक्याची न करू स्तुती इच्छा चित्ती धरून हिशोबेते आले घ्यावे ते तो ठावी सकाळ. तुका म्हणे स्वामी सेवा येथे देवा कशीच. मला कोणती वस्तू मागण्याची इच्छा नाही मग मी एवढा संकोच कशा करता करू. इच्छा राहिलीच नाही. अनपेक्षा महात्माय जाळून संस्थान बसलो अंगणी. काय इच्छा आहे त्यांना काय त्यांना संसाराचं सुख दुःख आहे नाही का. ते म्हणले संसार झालाच नाही काय त्यांना त्याच्यात. मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नाही मग मी एवढा संकोच कशा करता करू. चित्तामध्ये काही इच्छा धरून मी खोट्याची स्तुती करणार नाही. आता ज्याला अपेक्षाच नाही काय कोणाची स्तुती करीन काय ज्याला काही बा भेटावा काही कवाय ना तो करीन स्तुती. कोणती गोष्ट हिशोबानं येईल ती घ्यावी हे सर्वांना कळत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा या ठिकाणी स्वामी सेवा कशाची आमच्या भक्तीच्या हिशोबाप्रमाणे भेट तरी द्याल की नाही. जर भेट देत नसाल तर तुमची भक्ती तरी का करायची. अधिकारानं बोलतात तिथं आता आयुष्यभर काही मागितलंच नाही. काही मागणी अनुचित वडिलांची रीत जाणत असे. उलट माया मुखात असं कधी येऊ नये
कोणाला संतान व्हावा, कोणाला द्रव्य भेटावा. हा तो ते स्वतः करता मागतील का? नाही ना. है ना. एवढी जर सेवा आहे म्हणले, तर मग काय भक्तीची पण तुम्ही काही द्याल का नाही? हा? हा. आणि नाही दिलं तर मग भक्ती करायची तरी काय करता मग? हम्म. काय उसनी पासनी भक्ती आहे काय? नाही ना. नाही नाही नाही, लई म्हणे माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडावला. एवढे प्रसंग आले देवाकडे, काही मागत नाही महाराज, हा. काही लागतही नाही त्यांना, फक्त मला भेट द्या म्हणले. हम्म. आणि नाही भेट दिली तर मग भक्ती तरी काल करायची. हा. पावटणे पडणे पाया उद्धार वाया आकाशाचा, घडेल ते भेटी सवे दिसेल बरवे सकाळ हे, न घडत दृष्टा दृष्टी काय गोडी कोरड्या बोल्याने असे तुका अंतर एका साक्षी दे. 562 नंबरचा बोल आहे. देवाला पायरीपासून नमस्कार करणे, या योगी उद्धार कशाचा होतो? प्रश्नचिन्ह आहे. हा. साक्षात भेटीचे घडेल ते सगळ्यांना बरे दिसते. हम्म. आता आपण सगुणात आहे, आपण देहात आहे, हम्म. आपल्याला स्वाभाविक आहे, आपल्याला कमरेवरचाच लागतो नाही का? हा. आपल्याला पास्त्रीवालाच लागतोय. हम्म. आपल्याला लहानपणापासून संस्कार झालेले आहे ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. म्हणून उद्धार उद्धार म्हणजे काय? साक्षात भेटीचे घडेल ते सगळ्यांनाच बरी दिसते नाही का? हम्म. शेवटी प्रत्येकाची अपेक्षा असतीच. आपण तीर्थाला तरी कशाला जातो? जायचं म्हणले अयोध्येला, हम्म. तिथं सगुण भगवंताचं आहे ना. हा. आपले पंढरपूरला आले दर्शन करून, सगुण आहे ना. हा. साक्षात विटीचे घडेल ते सगळ्यांना बरं वाटतं नाही का? हम्म. पंढरपूरला जाऊन आल्यानंतर समाधान वाटतं. जसा भाव असेल तसं हम्म. एकमेकांकडे दृष्टीने पाहणे न होता ज्या गोष्टी बोलण्याच्या कोरड्या असतात, अनुभवाचं श्रेष्ठ असतं. बाकी कोरड्याना तात्पुरतं ज्ञान होईल. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच मी न बोलता अंतःकरण एक साक्षी ठेवून मौन धरलंय. हे एकदा तुकाराम महाराज म्हणतात, मी बडबड करीत नाही, बोलत नाही, कोरडं बोलणं नको. हम्म. न बोलता एक अंतःकरण साक्षी ठेवून मौन धरले नाही का? हम्म. आता मौन आपोआपच होत असतंय. संतांचं मौन हे त्यांची तरी आपल्या करताय, त्यांना काय गरज आहे नाही का? हा. हे गाथा आपल्या करताय, आता ते मौनातच आहे नाही का? त्यांचं काय आहे? हे सगळं आपल्या करताय, नियम आपल्या करता, सगळं आपल्या करताय. म्हणून गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. आपण त्यांच्याकडे असे काही आदर्श घ्यायचे असतात. देवाचं दर्शन म्हणजे खरं चिंतन. हम्म. आणि एकदा जर चिंतनाचं रंगलं तर मौन हे आपोआप येत असतं बरं का. हा. हे आपोआप घडत असते, मौन धरावं नाही लागत. हम्म. वाचाला काय बोलन की देवा काही बोलणेच नाही, हा. असं काही बोलूच नाही. व्यर्थ वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग नाही का? हम्म. असला ते आपल्या देवासंग देवाचं बोलणार आता ठीक, नाही तर मग आपलं मौन बरं. हा. मौनात फार आनंद असतो. मौनामध्ये शक्ती संचय होतो आणि मौनात चिंतन होतं ना. हम्म. काही नाही, थोडा उशीर झाला आज. हा. काही नाही, आपलं थोडं काही काही ना भगवंताचं सेवा घडती थोडीफार आपली करून घेतो भगवंत आपल्याकडून नाही का? हा. लडकी तोडकी सेवा त्याला आवडती. आपलं काही दारीपुरीच नाहीये, पण काय तो जसं बोलून घेईन तसं नाही का? हा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. संत तुकाराम महाराज की जय. जय.